स्वाधार योजनेसाठी आता नवीन अपडेट आली आहे। तर ज्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर त्यांना ही अपडेट चेक करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ही अपडेट साईडवर चेक करायची असेल तर तुम्हाला साईडवर यावं लागेल। इथे एक आय मार्क दिलेला आहे, ह्या आय मार्कला क्लिक करा। आय मार्कला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे एक नोटिफिकेशनचं पेज ओपन होते। त्या पेजमध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहेत, ते अपडेट तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे। आपण सुद्धा या व्हिडिओमध्ये ते अपडेट चेक करणार आहे की नेमकं स्वाधारबद्दल कोणती अपडेट आलेली आहे। तर सर्वात पहिली अपडेट बघू शकता की स्वाधार फॉर्म भरण्याची अंतिम तारीख म्हणजे लास्ट डेट 31/12/2024 वाढवलेली आहे। त्यानंतर सेकंड नंबरची अपडेट बघा, स्वाधार अर्ज प्रक्रियेसाठी नाकारलेले वसतिगृह अर्ज। ज्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला आहे परंतु त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे म्हणजे हॉस्टेलनी नाकारलेले आहे, त्यांच्यासाठी काय अपडेट आहे बघू शकता। ज्या अर्जदारांनी नवीन वसतिगृहासाठी अर्ज केला आहे आणि जो अर्ज आहे हा अर्ज नाकारला गेलेला आहे म्हणजे रिजेक्ट करण्यात आलेला आहे, अशा अर्जदारांनी अर्ज नाकारल्यानंतर लॉग इन करून स्वाधारसाठी अर्ज करू शकतात। जर तुम्ही वसतिगृहासाठी अर्ज केलेला आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे किंवा कॅन्सल करण्यात आलेला असेल तर तुम्ही स्वाधारसाठी अर्ज करू शकता। त्यानंतरची अपडेट बघा, ज्या अर्जदारांनी नवीन वसतिगृहासाठी अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे परंतु वसतिगृहाचे वाटप झालेले नाही आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज जो आहे अप्रूव्ह असेल आणि त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही आहे परंतु त्यांना वसतिगृह मिळाले नसेल म्हणजे प्रतीक्षा यादीतील अर्जदार असू शकतात, म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा असू शकतात। असे अर्जदार सॉफ्टवेअर सिस्टीममधील इतर अर्जदारांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करून स्वाधारसाठी अर्ज करू शकतात। जर तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहे, तुम्हाला वसतिगृहाला प्रवेश मिळालेला नाही आहे तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे। 31 तारीख संपल्यानंतर साईटवर येऊन लॉग इन करून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता। तर दोन्ही अपडेट तुम्हाला समजल्या का? कारण पहिली आहे की तुम्हाला जर तुमचा अर्ज रिजेक्ट असेल तर तुम्ही आता अर्ज करू शकता स्वाधारसाठी। सेकंड आहे की जर तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्हाला वसतिगृहामध्ये वेटिंगमध्ये आहे, प्रवेश मिळालेला नाही आहे, अशा प्रकारे जर तुमचा फॉर्म असेल तर तुम्ही डेट संपल्यानंतर तो फॉर्म म्हणजे त्या फॉर्मला तुम्ही कन्वर्ट किंवा लॉग इन करून परत स्वाधारचा फॉर्म भरू शकता। हे ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर ज्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला आहे आणि नंबर लागलेला नाही आहे त्यांनी काय करायचं बघा, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केला असेल आणि वसतिगृहात प्रवेश मिळू शकत नसेल तर अशा अर्जाचा नवीन स्वाधारसाठी आपोआप विचार केला जाणार। जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल, फर्स्ट इयरसाठी तुम्ही हॉस्टेलसाठी अर्ज केलेला आहे, हॉस्टेलमध्ये तुमचा नंबर लागलेला नाही आहे तर तुमचा अर्ज ॲटोमॅटिक स्वाधारमध्ये कन्वर्ट झालेला आहे। 31 तारखेनंतर तुम्हाला अपडेट येईल की तुम्हाला जेही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे जेही अपडेट येईल ती अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल की जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला कशा प्रकारे ऑफिसला नेऊन द्यायचे आहे किंवा त्याबद्दल काहीतरी अपडेट येईल, ती अपडेट तुम्हाला सांगू वेळेवर। परंतु तुम्हाला 31 तारखेपर्यंत काहीही करायची गरज नाही आहे। 31 तारखेनंतर तुमच्यासाठी अपडेट येणार। आणि त्यानंतरची ही जर अपडेट जुनीच आहे आपली की ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेलाच नाही ते विद्यार्थी डायरेक्ट स्वाधारसाठी अर्ज भरू शकतात आणि ते अर्ज भरत आहेत। तर अशा प्रकारे ही जे अपडेट होत्या ह्या अपडेट साईडवर उपलब्ध करून दिलेल्या आहे। हे अपडेट तुम्ही एकदा रीड करा, रीड केल्यानंतर तुमच्यासुद्धा संपूर्ण लक्षात येणार की नेमकं या अपडेटचा अर्थ काय होते। तर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट असेल त्यांनी लवकरात लवकर आपले 31 तारखेच्या आत फॉर्म फिल करा आणि ज्यांचे नंबर लागलेले आहे वेटिंगमध्ये आहे त्यांना 31 तारखेनंतर फॉर्म परत ओपन करून देण्यात येणार आहे, ते त्यांचे फॉर्म भरू शकतात। आणि ज्यांनी हॉस्टेलला फॉर्म भरलेले आहे त्यांचे नंबर लागलेले नाही आहे त्यांचे फॉर्म 31 तारखेनंतर ॲटोमॅटिक स्वाधारला कन्वर्ट होऊन जाणार, त्याबद्दलची अपडेट येईल। तर ही होती स्वाधारबद्दल इम्पॉर्टंट अपडेट। तर जेही विद्यार्थी यामध्ये असतील त्यांनी याबद्दल संपूर्ण जे अपडेट दिलेले आहे यावर विचार करा व आपले फॉर्म कंप्लीट करा। स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।